शासनकर्ते राज्यकर्ते नेहमी एक भाग बोलतात की सरकारकडे पैसा नाही. आपल्यालाही असं वाटते की खरंच सरकारजवळ पैसा नाही, कारण आपला बजेटच्या संदर्भामध्ये फारसा सखोल जाऊन प्रत्येकानं अभ्यास केलेला नसतो किंवा लक्षातही येत नसतो, तो आपला विषय नसतो. महाराष्ट्राचं बजेट 6 लाख कोटींचं आहे. या 6 लाख कोटीमध्ये 62% पैसा हा सरकारचा फक्त पगारदारांचे पगार आणि पेन्शन देण्यातच. मला एक सांगा, जर तुम्हाला 3 लाखाचा कापूस होत असेल, असं गृहीत धरा तुम्हाला 3 लाखाचा कापूस झालेला आहे, तर तुम्ही केवळ तुमच्या गड्यांना द्यायची मजुरी ही 2.25 लाख रुपये द्याल का? तुम्ही काय म्हणाल, हा उलटा धंदा आहे. जर मला 3 लाखाचा पगार जर माल होत असेल तर मी गड्याला द्यायची जी अमाऊंट आहे ती साधारणतः मला 50-60 हजार 1 लाखाच्या आत मी बसवलं पाहिजे, नाही तर मी स्वतः काम करेन. एवढं सारं झाल्यानंतर जे काही 2.25 लाख रुपये सरकारला, 2.25 लाख कोटी रुपये सरकारला वेगवेगळ्या खात्यावर खर्च करायला मिळतात, त्यामध्ये आपल्या सरकारला व्यवहार चालवायचा. आता अशी 44 खाती आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट ज्याला म्हणतात, ते वेगवेगळे 44 डिपार्टमेंट आहे. आणि सरकारने जर का आपलं शेतकऱ्यांचं कर्ज शेतकऱ्यांना त्यांनी योग्य भाव न दिल्यामुळे जर त्याची भरपाई करून द्यायची असेल तर पूर्ण महाराष्ट्रावर असलेलं शेतकरी कर्ज जे आहे ते 2,62,000 कोटी आहे. या 2,62,000 कोटीपैकी 1,90,000 कोटी हे दीर्घ मुदती भांडवली कर्ज आहे, जे मोठमोठ्या साखर कारखानदारांनी उचललेलं आहे, परंतु कृषीविषयक असल्यामुळे ते शेतीमध्ये आलेलं आहे. सरकारचा नियम असा आहे की उद्या जर पुरुषोत्तम गावंडेचा 7/12 आहे, परंतु पुरुषोत्तम गावंडे हा सरकारी नोकर होता आणि सरकारी नोकरी गेल्यानंतर रिटायर झाला, नंतर त्याला पेन्शन मिळालं लाख रुपये महिना. तर मग याला गरज नाही, म्हणून अशी एक निगेटिव्ह लिस्ट ज्याला म्हणतात, नकार यादी, ती तयार केली आणि त्यांनी सांगितलं की हे लोक काढा बाजूला आणि उरलेल्याला आपल्याला कर्जमाफी द्यायची. ही नकार यादी आहे 1,90,000 कोटीची. म्हणजे उरले किती? 72,000 कोटी. महाराष्ट्र सरकारने जर 72,000 कोटी रुपये बाजूला काढले तर महाराष्ट्राचं, संपूर्ण महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकते. ही आहे वस्तुस्थिती. मग आता तुम्ही असं म्हणाल की नाही सरकारकडे पैसा नाही. आता त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला की 2024-25ला प्रकाश भाऊ महिला आणि बालकल्याण विभागावर, तुम्ही सुद्धा हा आकडा पडताळू शकता, म्हणजे मी हे सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असं नको, 11,000 कोटी रुपयांची तरतूद होती. यावर्षी ते खातं एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या महिलेला आलं आणि ती राजकीय पक्षाची जी महिला आहे ती एका मोठ्या नेत्याची, जे शीर्षस्थानावर बसलेले 3 नेते आहेत, त्या मोठ्या नेत्यांनी जे सांगितलं ते डोळे लावून म्हणेल तिथं सही करणारी पोरगी आहे. पण तिच्या खात्याला यांनी किती पैसे दिले? 33,000 कोटी, म्हणजे 22,000 कोटी रुपये गेले वर्षीपेक्षा एका विशिष्ट खात्याला त्यांनी अतिरिक्त तरतूद करून दिली. अशी 4 खात्यावर जर तरतूद केलेली, 44 खात्यापैकी 4 खात्यावर जी तरतूद जर त्यांनी कपात केली तर माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं. हे आपण त्यांना दाखवून देणार आहे की तुम्हाला या खात्यावर तुम्ही केलेली जी तरतूद आहे त्याचं कारण काय ते आम्हाला सांगा. आता आपल्याला लोक ऑडिट करावं लागेल प्रकाश भाऊ. ऑडिट करणारी यंत्रणा जी आहे ती भ्रष्ट आहे, प्रॉसिक्यूट करणारी यंत्रणा जी आहे ती भ्रष्ट आहे, ॲडज्युडिकेट करणारी यंत्रणा जी आहे ती भ्रष्ट आहे. मग मालकानं झोपायचं का? तुम्ही आम्ही मालक आहोत. आपल्याला आता जन ऑडिट नावाचा प्रकार करावा लागेल आणि आपणच ऑडिट करू. आता आपलं वावर आपल्यालाच राखायचं आहे. आपल्या अडाणी आपल्या लोकांमध्ये, शेतकऱ्यामध्ये एक जुनी म्हण आहे की बाबा गायक्यानं गाई टाकल्या तर मालकाला टाकता येत नाही. हे गायकी आहेत सारे, यांना आपण आपल्या गाई राखायला दिलेले आहे किंवा सकाळी येत जा, दावा सोडतो मी, तुझी गाय घेऊन जात जा, दिवसभर चालत जा, संध्याकाळी मला आनंद. मग गायक्यानं मात्र त्या गाईचं दूध तिकडच्या तिकडे काढणं पिणं सुरू केलं, त्यावेळी मालकाला झोपता येत नाही. आता आपल्याला जागरूक झालं पाहिजे आणि याविरुद्ध कुठल्या ना कुठल्या अशा पद्धतीनं आणि
आंदोलनाची जे एक खासियत आहे दुसरी, की तुम्ही जोपर्यंत तुमच्या राज्यकर्त्यांना किंवा ते देण्याची ताकद असलेल्या माणसाला ते करायला भाग पाडत नाही, जर की आपण म्हणतो की नाही की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, म्हणजे नाक दाबल्यावर त्याचा श्वास गुदमरेल, त्याला खपकन तोंड उघडावं लागते फटकन, त्याला भागच आहे ते तोंड उघडणं. राज्यकर्त्यांना तुम्ही भाग पाडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.